आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काय ग काय सांगितलंस तू वाघमाऱ्यांना? तुला शिकायचंय म्हणून सांगितलंस? सवय काय विचारतोय मी? तू असं सांगितलंस का वाघमाऱ्यांना? होय. एवढी वर्ष तुला बहीण म्हणून मी सांभाळलं, मग हे सगळं तू माझ्या समोर का नाही बोललीस? हीच किंमत ठेवलीस का या सत्यदादाची? अरे तसं नाही दादा, ते ठीक आहे, चालायचं. पण आता वाघमाऱ्यांमुळे का होईना आपल्याला कळलं ते बरं झालं ना. तू उद्या तयार राहा. का? अगं उद्याच तुझं ऍडमिशन करून टाकू ना. खरंच? होय. सवे, हे बघ, तुझ्या मनात आहे तर आपण उद्याच्या उद्या तुझं ऍडमिशन करून टाकू. दादा तू खरंच उद्या तुझं ऍडमिशन करून घेतोयस? खरं बोलतोय ना तू? मस्करी नाही करत ना माझ्याशी? अगे सवे, एवढ्या चांगल्या गोष्टीसाठी कशाला मस्करी करीन मी? पण मला सांग, एवढ्या वर्ष तुझ्या मनात शिकायचं होतं तर मला एका शब्दानं बी का नाही बोललीस तू? भाऊ म्हणून मी कुठं कमी पडलो का? उलट आई बाबा गेल्यावर त्यांच्यापेक्षा जास्त जीव तूच लावलास बघ. तुझ्याकडे आणखी मदत कशी मागणार म्हणून. एकीकडे मला भाऊ मानतीस आणि भावाकडे मागायला कमीपणा वाटतोय तुला. रक्ताचं नातं नाही म्हणून परक मानतीस होय मला? अरे दादा तसं नाही, चुकून बोलून गेले मी. माझ्या तोंडाकडे बघून वाटतं का मी असं बोलेल म्हणून? तू प्लीज मनाला लावून घेऊ नकोस प्लीज. बरं ठीक आहे, पण परत उपकाराची भाषा नाही करायची. जे काय पाहिजे असेल ते हक्काने मागायचं. बघ, हे घर तुम्हा दोघींचं बी आहे आणि तुम्ही दोघी बी आमचा जीव आहे, कळलं का? जा आता, जाऊन आराम कर आणि सकाळी लवकर तयार. ठीक आहे. मी फ्रेश होऊन येतो. होयो बारी. बया अयो आलो होय तू. काय मग जयदीपराव, आज लईच उशीर झाला यायला. दुकानावर कारभार वाढलेला दिसतोय साहेबांचा, है ना? अयो अरे काय रे? अरे काय अवतार करून ठेवलाय हा? खिसा कस काय फाटला? बटन बी तुटलीत. इकडं लागलंय का तुला हे? हा काय झालंय? मला सांग काय झालं? काय नाही झालं. तुला एकदा सांगितलं कळत नाही का? अरे असं कसं काही नाही, आता केवढं फाटलंय ते. लागलंय तुला जयदीप, सांग की काय झालंय? सांग की काहीतरी. अगं काय नाही झालं, काय सुद्धा झालं नाही. उगाच माझ्या कानात भुणभुण करू नकोस. जयदीप कोणाशी बाचाबाची झालीये का? हाणामाऱ्या झाल्यात का? खरं सांग मला. सपने काय सुद्धा झालेलं नाही. डोक्यात जाऊ नकोस आता माझ्या. ए माझा कंदी पेडा, तिकड झाला वय. इकडं बघ, इकडं बघ. सॉरी अगं, ती जरा कामाचं टेन्शन आहे त्याच्यामुळं. मग सांग की काय झालंय? बघ, आता परत विचारशील तर आपल्या दोघांचा मी मूड खराब होईल. बरं ठीक आहे, तुझा फ्रेश हो, म्हणजे मूड बी फ्रेश होईल तुझा. हा
असा कंदी पेडा. घे. या सॉरी तात्यासाहेब, थोडा उशीर झाला. तुम्हाला काय चहा कॉफी नाश्ता देऊ? समोरच्या पार्टीकडून मी ऍडव्हान्स घेतलाय, त्यांना माल पाहिजे ताबडतोब, आजच्या आज. ठीक आहे तात्यासाहेब. कालचा हिशोब दे मला. हो लगेच देतो. सांगतोयस ना हिशोब? हो हो तात्यासाहेब, टोटल आपला 2 ट्रक मिठाईचा माल गेलाय आणि काल त्यातला 50% ऍडव्हान्स मिळालाय. बाकीचे आज येऊन जातील. पण तात्यासाहेब, त्या सत्याला जरा समजवा. काय ना, तो उगाच मालकासारखा रुबाब दाखवायला जातो. काय झालं ना? अहो काल त्यात चुकून हमालाकडनं एक पोतं फाटलं आणि त्यातनं थोडीशी पावडर बाहेर पडली. तर तो मला येऊन सांगतोय की तू लक्ष दे म्हणून. काय चुकीचं काय बोलला तो? त्याच्यासमोर कोणी सांडले कसे? ठरलं ना त्याला काय कळू द्यायचं नाही म्हणून. ते हवाला समज द्या. अहो, मी समज दिली त्या हमालाला. सत्याला काही कळालं नाहीये. आणि समजा कळलं असतं तर सत्याला बाजूला करू ना, त्याच्याशिवाय काय होणार नाही असं आहे का? मूर्ख! सत्याला त्याचं काम करू द्या, तू तुझं काम कर. अयो, कमेंट बी आलेत. एकच नंबर, भारी. सवे, कुठं निघालीस ग बॅग घेऊन? अगं सत्य दादा मला फॅशन डिझायनिंगच्या ऍडमिशन साठी घेऊन चाललाय. अगो कवे, मनीष मल्होत्रा बी आता माझा फॅन होतोय का नाही बघ. तुम्ही खुळा टाकायचेस का तू? उगो डोक्यात नको ते खुळ नको घालून घेऊस. आणि सत्य दादाला कशाला खर्चात पाडतेस ग? अगं पण मी शिकल्यावर कमवेलच ना. ए सवे, तुला कोणी कमवायला सांगितलं ग? ह्या घरात जेवढा पैका येतोय ना तेवढा पुरा आहे. 2 टाइम वेळेवर जेवायला मिळते ना नीट. हे काय चाललंय ह्यांचं? ते सवी शिकायचं म्हणते त्यामुळे मम्मी कावल्यात. या घरात कोण ना कोणतरी कुणावर कावलेलं असतच आहे. जाऊ दे मरू दे, घाला तुमचा तुम्ही गोंधळ. आता ह्याला काय झालं एवढं कावायला? काय माहिती. सवे चल, उशीर होते. सवी कुठं बी येणार नाही. का? तिला शिकायचंय तर कशाला अर्थ घालताय? चल ग सवे. सवे, खबरदार जर ऍडमिशन घ्यायला गेलीस तर. काय शिकून कोणी मोठं झालं नाही. आणि ही समजा खूळ ह्याच्या डोसक्यात नेटवेटनी भरवलंय ही चांगलं माहितीये मला. माया, सवी आता मोठी झालीये. तिच्या मनात कुणी काही भरवायची गरज नाही. चांगलं वाईट कळतं आता तिला. हो चित्तरकार, तुम्ही नका शिकू आम्हाला. सत्य एवढं शिकलं त्याचं काय झालं? काय केलं नाही कारण माझ्या पाठीशी कुणी नव्हतं. नुसतं शिकून काय होत नसते मम्मी. त्यासाठी पोराच्या पाठीमागं बी उभं राहायला लागते. आणि या दोघींच्या पाठीमागं ना मी उभा आहे. कवे, तुला बी काही शिकायचं असेल ना तर आत्ताच सांग. नाही नाही, मला सवड नाही. ती अक्षर बी माझ्या डोळ्यामोर आली तरी मला चक्कर येते बघा. अगं मग दुसरं काही शिकायचं असेल तर तसं सांग. या जगात अजून लई काही काही शिकण्यासारखं आहे. नाही नाही, जाऊ दे. सवे चल तू. सवे चल, तुझ्या आयुष्याचा निर्णय तुलाच घ्यावा लागेल.
कुणाला बी घाबरायची गरज नाही. तो सत्यादादा आहे तुझ्या सोबत. चल चल. आणि हाच जरा आता ऍडमिशन करायचंय ना तुझं. हाच बघू. चल. ए सवे, काय ग आज बदक लयच टनाटन उड्या मारते. हा मग आता मनासारख्या गोष्टी घडायला लागल्या की माणूस खुश असतोय ना. हो एकदम स्टेटसला ठेवता येतील असं डायलॉग मारतीस की. होय. बरं थांब, मी तात्या साहेबांना कळवतो. पंकजदाला कळवतो. हा बोल रे. पंकज दादा, तात्या साहेबांना सांगा की मला जरा उशीर होईल. मी जरा बहिणीच्या ऍडमिशन साठी बाहेर चाललोय. मग ते काम झालं की डायरेक्ट येतो. हा ठीक आहे. बघ बहिणीचं काम महत्वाचं आहे. तू घे तुझा वेळ. मी सांगतो तात्या साहेबांना. ठीक आहे. ठीक आहे, येतोस. चल. आता तात्या साहेबांना पण कळू देत कोण किती महत्वाचं आहे ते. मी समृद्धा. ठीक आहे फाईल. साहेब यश. सर एक बोलू का? हा बोला ना. मी आता पासबुक चेक करत होते. खूप मिनिमम बॅलन्स आहे अकाउंटमध्ये आणि बऱ्याचदा मोठमोठ्या अमाऊंट विड्रॉ पण झाल्यात. पण मी काय म्हणत होते, हे सगळे ट्रान्झॅक्शन्स आपण जर चेकनी केले तर म्हणजे एंट्रीज करायला पण सोपं पडेल आणि प्रूफ पण राहील ना आपल्याकडे. मी समृद्धा. हा तुमचा पगार. सर महिना संपायला तर अजून 2-3 दिवस बाकी आहेत. आधीच पगार. माहिती आहे मला. तुमच्या आजारी असते, डॉक्टर दवाखान्याला पैसे लागतात ना. ठेव. थँक्यू सर. मम्मी, आम्ही जुळ्या बहिणी आहेत ना. तिला लागलं का मला दुखायचं, ती जेवली का माझं पोट भरायचं. पण या टायमाला चवीलाच परक्यासारखं वागली बघा. तिनं काय बी कळू दिलं नाही मला. आणि हे समज त्या मंजुवहिनीमुळे झालंय. तिनंच फूट पाडली आमच्यात. ही नेबळट लईच करायली आता. हिला वाक्यात आणली पाहिजे. जयद्यानं मारामारी तर केली नसेल ना. असा उगाच कसा खिसा फाटला असेल त्याचा. एखाद्या पोरी सोबत तर नाही ना. नाही नाही नाही, असलं काही नाही करायचं. त्यो मीच त्याचा कंदी पेड आहे. माझ्याशिवाय दुसरी बर्फी आवडायचीच नाही त्याला. मम्मी, मी लिहून देते तुम्हाला. त्या मंजुवहिनीनंच फूस लावली आहे बघा सवीला. आधी सत्याला तुमच्यापासून तिनं दूर केलं आणि आता सवीला बी तोडते माझ्यापासून. आणि हळूहळू आपल्याला बी ते वेगळं करल. मम्मी, ती दिसते तशी नाही. लई शातिर डोक्याची बघा ती. बराबर आहे कवी तुझं. जर डोकंच ठिकाणावर आणते का नाही बघ आता. हे सपने ह्यानी सत्य जर आले का नाही तर लक्ष ठेव त्यांच्यावर. काय सपने? आणते चहा लगेच आणते. का हुबलं काय काय म्हणलं मी? हुबलक सपनी त्यांनी बेटला जा विचारायला चालली मी. तेव्हा तू सत्य ह्यांच्यावर लक्ष ठेव. काय
हा वय वय ठेवते ठेवते जावा तुम्ही. चल ग कवे. काय काय नेबळत. काय झालं मम्मी साहेब? वा 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 वा, काय झालं? माझ्या बहिणीच्या डोक्यात शिकायचं खोल तुम्हीच भरलात ना? हे नेबळट, आता मायलेकात फूट पाडून झाली तुझी. आता बहिणी फूट पाडतेस आहे तू. अहो फूट कसली मम्मी साहेब, तिला खरंच शिक्षणाची इच्छा होती, मी मदत केली फक्त. आल्या मोठ्या मदत केली सांगणाऱ्या. सत्ता मम्मींपासून दूर केल्यावर आता आम्हाला दूर करायला निघाला तू. अगं कबे, कपटे ही कपटी. हिला का नाही समजा घरातच फूट पाडायची बघ, कपट्या मनाची. हो, नुसतं शिक्षणात मदत केली तर चुकलं कुठं कवे? तू तर बहीण म्हणून तिच्या पाठीशी उभी राहिली पाहिजेस. मी तुम्हाला विनंती करते, तुमचा माझ्यावर जो राग असेल तो काढा, पण तिच्या शिक्षणाच्या आड येऊ नका तुम्ही. मम्मी, हिम्मत बघितली का यांची? आपण ह्यांना जाब विचारतोय आणि त्या उलट आपल्या छानपणा शिकवायला निघालेत बघा, हात जोडून नोटंकी करून. ही नेबळट, सत्याच्या तात्यासाहेबांच्या जीवावर लय चुरचुर बोलतेस ना तू. मी बी बघतेच आता किती दिस त्यांच्या जीवा उडतेस ती. चल ग करे. पंकजदा, सत्यादानं काय कळवलं का? तेव्हा अजून आला नाही. अरे मी पण त्यालाच कॉल करत होतो, पण त्यांनी काय कॉल उचलला नाहीये. आणि तसंही तात्यासाहेबांनी त्याला उघड डोक्यावर सोडून ठेवलाय. कसं आहे ना, एखाद्याला असं वाटतं आपल्यामुळे काही काम होत नाहीये. होय, तर तुम्हाला सांगतो पंकजदा, त्याच्यापेक्षा चांगली मॅनेजमेंट मी करू शकतो. नशीब तात्यासाहेबांना कळालं नाहीये. आपला माल पोहोचायला लेट झालाय ते, पण मला असं वाटतं कळवायला हवं. तू कॉल कर त्यांना. ठीक आहे. तात्यासाहेब, सत्यादादा अजून आला नाही, तेव्हा ट्रक सोडायला उशीर होतोय. पोलीस चेकिंग वाढायच्या आत निघायला हवं. सत्याशिवाय निघू का आज मी? असं कसं काय नाही आला तो? नाही, सत्याला घेतल्याशिवाय निघायचं नाही अजिबात. थांब, मी त्याला फोन करतो. बरं ठीक आहे तात्यासाहेब. हॅलो तात्यासाहेब. काय सत्य, कुठे आहेस तू? ते तात्यासाहेब, तुला काय वेळेची किंमत आहे की नाही? सगळे थांबले तुझ्यासाठी. असाच असेल पुढे तू नाच करणार? अहो पण तात्यासाहेब, मी पंकज दादांना. कारण देऊ नको अजिबात. ताबडतोब गोडाऊनला. अगं बे, ऍक्सिडेंटल जाऊ बे. काही हवंय का तुम्हाला? नाही, खोलीत बसून बसून कंटाळा आला होता म्हणून आले. या ना, या बसा. नाही म्हणजे एकदम पटकन सत्य भाऊजी आले तर पंचायत व्हायची म्हणून फक्त विचारलं. सत्या नाही आला. मी काय म्हणतो तात्यासाहेब, सत्य नसला म्हणून काय आलं, आपण जाऊ शकतो ना. गाडी लोड केली, निघा. तात्यासाहेब,
तात्यासाहेब माफ करा, मला उशीर झाला. पण त्या बहिणीचं ऍडमिशन होतं ना, त्यामुळं. पंकज, घरची जबाबदारी आहे, घरची काम आहेत, बहिणीचं ऍडमिशन आहे, वेळ द्यावा लागतो पंकज. हो. जबाबदारीची जाणीव आहे. समाजकारण राजकारणात काम करताना काही गोष्टींचा त्याग करावा लागतो. त्याग करणं सगळ्यांना जमेल असं नाही ना पंकज. बरोबर आहे तात्यासाहेब तुमचं. तात्यासाहेब माफ करा, परत असं नाही होणार. तुझ्याकडून फार अपेक्षा आहे. आणलोय तिकडे मी दिल्ली तुझ्यासाठी. पक्षाच्याही फार अपेक्षा आहेत तुझ्याकडून. काय रे पंकज, तू माझा निरोप का नाही दिला तात्यासाहेबांना? हे बघ, मी गडबडीत होतो त्यामुळे राहिलं असेल, सॉरी. असं सॉरी म्हणतोय वे कोण? सत्या, ह्याच्यापासून सावध राहिलं पाहिजे. लय आतल्या गाठीचं वाटतंय पंकज.